अंबाला शहरामध्ये आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये 4 नगरसेवकांचा जो PI दाखल झाली होती त्यानुसार हायकोर्टाने कलेक्टरना आदेश दिले की तुम्ही याच्यावरती निर्णय द्यावा। त्याप्रमाणे निर्णय आलेला आहे। निर्णय आल्यानंतर शहर विकासाची कामं करत असतात 3 जनरल बॉडी आता झाल्या, त्याच्यामध्ये मतभेद झाले आणि शहर विकासाच्या कामामध्ये अडचणी येत आहेत। त्यामुळे जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, जे लोक काम पक्षाचं काम करतात, सगळ्या पक्षाचे लोक, त्यांना नागरिकांना सामोरे जाताना अडचणी येत आहेत। अशा परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये सत्ता महायुतीची आहे, राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, जिल्ह्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, महापालिकांमध्ये सत्ता महायुतीची आहे। उल्हासनगरचं उदाहरण पाहिलं आपण तर उल्हासनगरला जर अंबरनाथप्रमाणे आपण निवडणुकीला वेगवेगळे सामोरे गेलो, भाजप वेगळे गेले, आम्ही वेगळे गेलो, तरी सुद्धा उल्हासनगरला महापौर झाल्या बसताना महायुतीचाच महापौर बसला आणि एकत्र मिळून काम करतायत। तर अंबरनाथला हे जे काही मतभेद छोटे मोठे आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय। तर शिवसेनेचं धोरण आधीपासून आत्ता आणि पुढेही एकच असेल, विकास कामाकरता आम्ही कुणासोबत बी काही पण ॲडजस्टमेंट करायला आम्ही तयार आहोत। आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब त्यांनी हजारो कोटीचा निधी अंबाला शहरात दिलाय, एवढा अनेक महापालिकांना सुद्धा दिला नाहीये। त्यांचं पण भूमिका पूर्वी सुद्धा अशी होती की आपण युती करून ही आपण निवडणुकीला सामोरे जाऊया, कारण आम्ही हातात हात घालून खासदारकीला निवडणुकीला बरोबर गेलो, भाजप सेना आमदारकीला आम्ही बरोबर राहिलो। तर हे छोट्या मोठ्या अध्यक्षपदाच्या वेळेला आपण ॲडजस्टमेंट करून जायला हवं होतं, पण ठीक आहे, काय घडलं नाही। तरी सुद्धा आज आमच्याकडे 32ची संख्या असताना सुद्धा शहर विकासाकरता आमचे खासदार साहेब, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भरपूर निधी द्यायला तयार आहेत। बघा, आपण एकत्र आपल्या मतभेदांमुळे शहराचं नुकसान करतोय, आपण नागरिकांना नुकसान होतं, नागरिकांना सफर व्हावं लागतं। आपण देणारा कुबेर बसलाय, पाहिजे तेवढा UD आपल्याकडे आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, शहरामध्ये झोपडपट्टी आहे, SRA लागू आहे, आपल्याकडे क्लस्टर लागू आहे। या योजनांचा लाभ घेऊन शहराच्या नागरिकांचं जीवन राहणीमान उंचावण्याकरता जे खासदार साहेब प्रयत्न करतायत तेच पुढे आपण न्यायला पाहिजे।